अचानक फोनची रिंग वाजली. मन थरथरलं. वाईट बातमी तर नाही ना? थरथरत हातांनी मी फोन उचलला. दुसऱ्या टोकाला बाबा होते. त्यांचा आवाज स्थिर पण गंभीर होता. पार्वतीची तब्येत आता ठीक आहे, पण सूनबाईची अवस्था चिंताजनक आहे. त्यांचे शब्द ऐकताच आत्मग्लानीने मन भरून आलं. का का बाबा आणि दादांचं ऐकून मी हॉस्पिटलमधून परत आले. यावेळी दादा आणि त्या दोघींना सहानुभूतीची गरज होती. सुदीप काही न बोलता निघून गेले. एकदा तरी त्यांनी मला विचारलं असतं तर मीही त्यांच्यासोबत गेले असते. किमान थोडा वेळ थांबून त्यांचं मनोबल तरी वाढवू शकले असते. पण त्यांना कुठं माहीत होतं की आता नंदिनीबद्दल माझ्या मनात अजिबात वाईट भावना उरली नव्हती. नंदिनीशी माझी ओळख मसुरीमध्ये झाली होती. त्या काळात मी सुदीपसोबत असाइनमेंटसाठी मसुरीला आले होते. चारही बाजूंना हिरवळ, झाडं-झुडपं, डोंगरदऱ्या आणि त्यामध्ये वसलेली छोटीशी कॉलनी. तिथे अवघी 10-15 घरं होती. एकमेकांमध्ये इतके कमी अंतर होतं की कोणत्याही कार्यक्रमाला सहज लोक येत जात असत. त्या कॉलनीत आणखी काही कुटुंब होती, पण नंदिनीच्या कुटुंबाशी आमची लवकरच मैत्री झाली. तिचे वडील सुदीपच्या कंपनीत मोठ्या पदावर होते आणि दुसरं म्हणजे ते आमच्यासारखेच ब्राह्मण होते. ते पुण्याचे मूळ रहिवासी असल्यामुळे त्यांची भाषा, आचारविचार आणि सगळं वागणं आपल्यासारखंच होतं. त्यामुळे काही दिवसातच आमची मैत्री अधिक घट्ट झाली. आम्ही रोज भेटू लागलो. कधी घरी तर कधी क्लबमध्ये. गप्पा चालू असताना विषय इकडून तिकडे फिरत पुण्याच्या संस्कृतीपर्यंत येऊन थांबत. कधी तिथल्या गल्लीबोळांबद्दल, कधी रीतिरिवाजांबद्दल, तर कधी सण उत्सव कसे साजरे करतात यावर चर्चा व्हायची. नंदिनी उंच, गोरीपान, चवळीच्या शेंगेसारखी सडपातळ, काळे भोर डोळे आणि घनदाट केस असलेली एक आकर्षक व्यक्तिमत्वाची मुलगी होती. ती जितकी सुंदर होती तितकीच हुशारही होती. जवळपास प्रत्येक विषयावर तिचं मत ठाम असायचं. कॉलेजमधून परतल्यानंतर ती नेहमी माझ्या घरी यायची आणि कोणत्या ना कोणत्या विषयावर चर्चा करत बसायची. नंदिनीची आई देखील एक शिष्ट, व्यवहारशुद्ध आणि समजूतदार होती. 2 सुनांची सासू आणि 4 नातवंडांची आजी असूनही त्यांच्या वागण्यात एक वेगळाच गोडवा आणि बालिशपणा होता. एके संध्याकाळी मी त्यांच्या घरी गेले. मला असं वाटलं जणू त्या माझीच वाट बघत होत्या. जवळ बसवून त्या म्हणाल्या, "दिव्या, नंदिनी तुझं सगळं ऐकते. तूच तिला समजाव. लग्नाचा विषय निघाला की ती रडायला लागते. मला लग्न करायचं नाही." बोलताना तिचे डोळे सुजलेले होते. स्पष्ट होतं ती रडून आलेली होती. का? लग्न तर सगळ्याच मुली करतात. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असताना ज्या वयात स्वप्न पाहायची असतात त्या वयात नंदिनीचं हे विधान मला आश्चर्यचकित करून गेलं. "किती दिवस तुला घरी ठेवून घेऊ? जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत ठीक आहे, पण त्यानंतर भावंड विचारणार नाहीत. मला कोणत्याही आधाराची गरज नाही. मी शिकलेली आहे. स्वतः नोकरी करून स्वतःची जबाबदारी उचलू शकते. पण एका स्त्रीला जगण्यासाठी कोणाचा तरी आधार लागतो. लग्न, कुटुंब, मुलं या सगळ्यांमध्ये रमूनच स्त्रीचं जीवन सार्थक होतं. पण लग्नानंतरही जर एकटेपणाच हाती आला तर?" नंदिनीच्या आवाजात निराशा स्पष्ट जाणवत होती. मन अस्वस्थ झालं. कदाचित तिनं सतत घटस्फोट, तुटलेली लग्न आणि उद्ध्वस्त झालेल्या नात्यांच्या बातम्या ऐकून सुखी वैवाहिक जीवनाचीच आशा सोडून दिली होती. "असं काही होणार नाही," मी ठामपणे म्हणाले. ती माझ्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागली. "नंदिनीसाठी माझ्या नजरेत एक स्थळ आहे. जर तुम्ही तयार असाल तर." "हो हो, का नाही?" नंदिनीच्या आईने उत्साहाने माझं बोलणं मध्येच तोडलं. "मी माझ्या भावासाठी नंदिनीचा हात तुमच्याकडे मागते. माझ्या माहेरी नंदिनीला सून म्हणून नव्हे तर मुलीप्रमाणे प्रेम मिळेल." अभयदादांना कुठल्याही ओळखीची गरज नव्हती. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी बाबांची फॅक्टरी सांभाळली. माझ्या मनात वहिनीबद्दलची इच्छा प्रबळ झाली होती. जेव्हा जेव्हा मी आईजवळ दादाच्या लग्नाचा विषय काढत असे तेव्हा ती हसून विषय टाळत असे. "पहिल्यांदा तुझं लग्न करायचं, मगच या घरात सून येईल. आई, काही दिवस तरी मला वहिनीबरोबर राहून तिचं सानिध्य अनुभवू दे. तुला दूर पाठवणार थोडीच आहे. याच शहरात तुझं लग्न करायचं आहे. जेव्हा हवं असेल तेव्हा घरी येत जा आणि वहिनीबरोबर मनसोक्त गप्पा मार." आई हसत म्हणाली.
मोठ्या धुमधडाक्यात माझं लग्न झालं आणि मला पुण्यात पाठवलं गेलं. सुदीप सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनियर होता. सासू सासरे 2 जाऊबाई असं माझं नवीन कुटुंब होतं. आईशी रोज फोनवर बोलणं व्हायचं. मला जेव्हा आईबाबांना भेटावंसं वाटायचं तेव्हा सुदीप नेहमी मला घेऊन जात असे. आई माझ्या आवडीचे पदार्थ बनवून प्रेमाने खाऊ घालत असे. दादा आणि बाबा नेहमीच माझ्या आजूबाजूलाच असायचे. हे सर्व पाहून माझं मन आनंदाने भरून जात होतं. पण हे सुख जास्त काळ टिकू शकलं नाही. केवळ 2 महिन्यातच सुदीपला मसुरीचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळाला आणि आम्हाला दोघांनाही तिथे जावं लागलं. नंदिनीच्या आईने होकार दिल्याबरोबर मी पुण्याला फोन करून आईशी बोलले. आई, नंदिनी खूपच सुशील आणि दिसायला सुंदर आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तिने MBA केलं आहे. ती दादा आणि बाबांना बिझनेसमध्ये देखील मदत करू शकेल. परदेशात शिकलेली मुलगी आपल्या इथे राहू शकेल का? आपली आणि तिथली राहणीमानाची पद्धत खूप वेगळी आहे. आई चिंतेने म्हणाली. आई, तुला नंदिनीचा स्वभाव माहीत नाही गं. ती खूप सरळ आणि साधी आहे. आपल्या कुटुंबासाठी ती उत्तम सून आणि दादासाठी आदर्श पत्नी ठरेल. तिच्या आणि आपल्या कुटुंबाच्या संस्कारात काहीच फरक नाही. लग्न ठरवताना संपूर्ण कुटुंबाचा विचार केला जातो. आई म्हणाली. गोखले साहेब आमच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. गेले 20 वर्ष मसुरीला राहत होते आणि पुढच्या वर्षी रिटायर होणार होते. त्यांची 2 मुलं, 2 सुना आणि नातवंड पुण्यातच होती. त्यांच्या गावी भरपूर शेती होती. ही माहिती ऐकल्यावर आईला समाधान वाटलं. कॉम्प्युटरच्या या युगात फोटोचं आदानप्रदान काही तासातच झालं. दोन्ही बाजूंनी या नात्याला संमती मिळाली. प्रोजेक्ट संपल्यानंतर मी सुदीपसोबत पुण्यात परत आले. आईबाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. आपल्या घरी लक्ष्मी येत आहे, बाबा पुन्हा पुन्हा म्हणत होते. त्या दिवसाची सगळ्यांना आतुरता होती. जेव्हा आईबाबा त्यांच्या नव्या सुनेचं स्वागत करणार होते, दादाच्या डोळ्यामध्येही कुतूहल होतं. तो जरी काही विचारत नसे तरी नंदिनीचा विषय निघताच त्याचे डोळे चमकू लागत. बाबा वारंवार आईला सांगत, बाजारात जाऊन काहीतरी खरेदी करून येऊया. नंदिनीच्या शुभ्र वर्णावर उठून दिसेल अशा साड्या निवडल्या जात होत्या. हिऱ्या मोत्यांचे दागिने घेताना बाबा मला पण महागड्या साड्या आणि जडाऊ सेट घेऊन दिले. संपूर्ण घर नव्या सून येण्याच्या उत्साहाने भरून गेलं होतं. लग्नाच्या बरोबर 1 महिना आधी गोखले कुटुंबाने पुण्याला पोहोचण्याची सूचना दिली होती. विमानतळावर पोहोचण्याआधीच आईचा फोन आला. ती म्हणाली, मी माझ्या होणाऱ्या सुनेला कसं ओळखणार? विमानातून जी सर्वात सुंदर मुलगी उतरेल समज की तीच तुझी सून आहे. नंदिनी आणि तिच्या कुटुंबातील लोकांशी भेटून आई आनंदित झाली. लग्नाच्या बहुतेक तयारी आधीच झाली होती आणि उरलेली तयारी नंदिनीच्या कुटुंबासोबत मिळून पूर्ण केली. घरी आल्यानंतर मी दादाला चिडवत विचारलं, कशी वाटली आमची नंदिनी? दादानी चेहऱ्यावरच्या गांभीर्याचा मुखवटा आणून शांत भावाने सहमती दर्शवली. तेव्हा आम्ही सगळे संतुष्ट झालो. लग्न थाटामाटात पार पडलं. गोखले कुटुंबाने वऱ्हाड्याचे जोरदार स्वागत केले आणि लग्नात कोणतीही कमतरता ठेवली नाही. दागिने, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि महत्त्वाचे फर्निचर देऊन त्यांनी संपूर्ण घर सजवलं. आईबाबांची इच्छा पूर्ण झाली आणि मला प्रेमळ वहिनी मिळाली आणि दादाला स्नेहमयी पत्नी. लग्नाला 5 दिवस झाल्यानंतर नवीन जोडप्याने हनीमूनसाठी गोव्याला प्रस्थान केलं. आई अस्ताव्यस्त झालेल्या घराची आवराआवर करण्यात गुंतली आणि मी तिची मदत करण्यासाठी काही दिवस तिथेच राहिले. सगळं घर व्यवस्थित केल्यानंतर आई थोडी निर्धास्त झाली. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. बाबा घरीच होते आणि सुदीपने दरवाजा उघडला. दादा दरवाजात उभा होता आणि त्याच्या मागे नंदिनी होती. त्यांना असं अचानक परत आलेलं पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. त्यांचं भांडण तर झालं नाही ना, असा विचार करून आई काळजीत पडली. नंदिनी खोलीत जाऊन तिची बॅग उघडण्यात व्यस्त होती आणि दादा आमच्याजवळ सोफ्यावर बसला. आईने त्याच्याकडे बघत जिज्ञासेपोटी विचारलं, तुम्ही अचानक परत का आलात? 10 दिवसांनी परत येणार होतात ना? दादा म्हणाला, आई, नंदिनीची तब्येत अचानक बिघडली. तिचं डोकं दुखू लागलं आणि उलट्या सुरू झाल्या म्हणून परत आलो. आईने समजुतीने विचारलं, घाटातून गाडी जाताना अनेकांना उलट्या होतात, मग एखाद्या डॉक्टरकडे जाऊन औषध घेतलं असतं ना?
मी तसंच सांगितलं होतं, पण नंदिनीने नकार दिला. ती म्हणाली, मला घरी जायचं आहे. दादा चिंताग्रस्त वाटत होता. नेहमी हसतमुख असणाऱ्या नंदिनीचा चेहरा पांढरट आणि जीव नसल्यासारखा वाटत होता. आईने हसत म्हटलं, ठीक आहे, काही हरकत नाही. पुढच्या वेळी दुसऱ्या ठिकाणी जाऊन या. आणि तिने विषय संपवला. घरात नोकर चाकर होते, पण स्वयंपाक आईच करत असे. मात्र दुसऱ्याच दिवशी नंदिनीने हा भार आपल्या खांद्यावर घेतला. प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ बनवून सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालण्यात तिला विशेष आनंद मिळायचा. कोणतंही काम तिच्या हातात घेतल्यावर ते तन्मयतेने पूर्ण करेपर्यंत तिला चैन पडत नसे. एका दिवशी आईने तिला जवळ बोलावलं आणि प्रेमाने विचारलं, तू MBA केलं आहेस नंदिनी. घरकामात गुंतून तुझं शिक्षण व्यर्थ जाऊ नये. तुला काहीतरी करायला हवं. पण घरकाम? नंदिनी आईचा अचानक आलेला प्रस्ताव ऐकून थोडी गोंधळली. ते तर आधीही होत होतं आणि पुढेही होत राहील. पण तुझ्या प्रतिभेचा योग्य उपयोग करायला हवा नंदिनी. आईच्या विश्वासदर्शक शब्दांनी नंदिनीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. दुसऱ्याच दिवशी दादा आणि बाबांसोबत जाऊन तिने फॅक्टरीतील वित्तीय कारभार स्वतःच्या जबाबदारीवर घेतला. ती पूर्ण तन्मयतेने काम करू लागली आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले. नफ्यात चांगली वाढ झाली होती. प्रत्येकाच्या कौतुकास पात्र ठरलेली नंदिनी त्या आनंदाच्या क्षणांमध्येही कमालीची उदास दिसत होती. तिच्या अचानक शांत होण्यामागचं कारण समजून घेण्याचा आम्ही कितीतरी वेळा प्रयत्न केला, पण ती अधिक काही बोलली नव्हती. काहीच दिवस झाले होते आणि तिला पुन्हा तीव्र वेदना होऊ लागल्या. यावेळी वेदनेची तीव्रता आधीपेक्षा अधिक होती. तिचा चेहरा काळवंडला होता. ओठ निळसर पडले होते. आईबाबांना वाटत होतं की ही अवस्था तणावामुळे आली आहे, पण मला तिच्या तब्येतीची फार चिंता वाटत होती. असं तर नाही ना, नंदिनी या घरात आनंदी नाही? हा विचार मनात येताच अपराधीपणाने मी अस्वस्थ झाले. नंदिनीचं लग्न मीच जुळवलं होतं. जर तिला काही त्रास होत असेल तर त्यावर तोडगा काढणं हे माझंच कर्तव्य आहे. असा निश्चय करत मी तिच्या खोलीत गेले. नंदिनी आराम खुर्चीत बसून विचार करत होती. मी तिच्या समोर जाऊन विचारलं, नंदिनी कुठे हरवली आहेस? काही बोलणार नाहीस का? माझ्या मनात विचारांचं समुद्रमंथन सुरू होतं आणि ती खाली नजर लावून फरशी न्याहाळत होती. तुझं डोकं दुखतंय का? कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवते का? तुझ्या मनात काही असंतोष आहे का? सांग मला, कदाचित मी मदत करू शकते. क्षणभर ती शांत राहिली. खोलीत अजगरासारखी भयान शांतता पसरली होती. जणू अंधार सर्वत्र पसरत चालला होता. अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. डोकेदुखी काही नवीन नाही, ती जुनी आहे. मला ब्रेन ट्यूमर आहे. काय? ब्रेन ट्यूमर? माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. काकूंना हे माहीत होतं का? मी संतापाने बोलले. हो. त्यावेळी मी MBAच्या शेवटच्या वर्षात होते. पहिल्यांदा जेव्हा डोकं दुखायला लागलं तेव्हा आईने फक्त साधं औषध दिलं. रोज मला बदामाचं दूध द्यायला लागली. सगळ्यांना वाटत होतं की ही डोकेदुखी फक्त थकव्यामुळे आहे. डोळ्यांची तपासणी केली पण सगळं नॉर्मल होतं. पण जेव्हा पुन्हा पुन्हा डोकं दुखू लागलं तेव्हा बाबा मला थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन गेले. तेथेच कळलं की मला ब्रेन ट्यूमर आहे आणि त्यावर एकच उपाय आहे, ऑपरेशन. एकदा बाबांनी माझ्या ऑपरेशनसाठी एका तज्ज्ञ डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली, पण आईने ऐकूनच नकार दिला. ती म्हणाली, लग्नाचं वय झालेल्या मुलीच्या डोक्यावर चिरफाड करायला लावायची. नंदिनीला काही झालं तर तिच्याशी लग्न कोण करणार? यावर बाबा चिडून म्हणाले, तुला फक्त तिच्या लग्नाची चिंता आहे आणि मी तिच्या जीवासाठी तडफडतोय. तिला काही झालं तर मी जिवंत असूनही मेलेल्यासारखा होईल. हळूहळू घरातल्या सगळ्यांना नंदिनीच्या आजारपणाबद्दल कळू लागलं. बाबा निशब्द झाले होते. दादा गंभीर चेहऱ्याने कधी पत्नीला न्याहाळायचा तर कधी आम्हा सगळ्यांकडे पाहायचा. त्याच्या मनातली स्वप्न एका क्षणात धुळीला मिळाली होती. आई धक्क्याने जमिनीवर कोसळली. दादा धावतच डॉक्टरांना घेऊन आला. सगळ्या तपासण्या झाल्यावर कळलं की तिला सौम्य हृदयविकाराचा झटका आला आहे. रक्तदाब इतका वाढला की तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. ज्या दिवशी तिला थोडं बरं वाटू लागलं त्या दिवशी मी घरी परत आले. मी इतके रडले की कदाचित भिंतीसुद्धा पाझरल्या असत्या.
मी विचार करत होते माझ्या माहेरचे लोक किती आनंदी आणि सुखी होते. पण आता माझ्या दादाचं आयुष्य अंधकारमय झालं आहे आणि संपूर्ण कुटुंब दुःखाच्या सावटाखाली गेलं आहे. मी एक प्रेक्षक बनून परिवाराच्या आनंदाची लूट होताना पाहत होते. माझ्या दादाच्या सुखाला आगीत जळताना पाहून कोणत्या बहिणीचं मन तुटणार नाही. नंदिनीच्या आजारावर एकच उपाय होता, ऑपरेशन. जर यशस्वी झालं तर ठीक, नाहीतर ती अपंग होऊ शकते. मग दादा त्या अपंग पत्नीबरोबर कसं जगणार? आयुष्यभर नंदिनीची सेवा करत राहणार का? आणि आता आईचं पण वय आहे का हे सगळं करण्याचं? हे सगळं घडत असताना मी स्वतःलाच दोषी मानत होते. पहिल्यांदाच माझ्या मनाच्या एका चोरकोपऱ्यात विचार आला, जर या संपूर्ण परिस्थितीतून नंदिनीला बाजूला केलं तर सगळं सुरळीत होईल. आजकाल लोक छोट्या मोठ्या कारणांवरून घटस्फोट घेतात आणि दुसरं लग्नही करतात. मग दादाने असं केलं तर? त्या दिवशी मी आईच्या खोलीत न जाता थेट दादाच्या खोलीत गेले. दादा एकटाच बसून गाणं ऐकत होता आणि आई नंदिनीला ज्यूस देत होती. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी दादाच्या खोलीत गेले आणि कठोर स्वरात म्हणाले, तू चुकीच्या गाडीत बसून प्रवास करत राहणार आहेस का? दादाला कदाचित माझ्या बोलण्याचा अर्थ समजला नव्हता, म्हणून मी पुन्हा म्हणाले, अजूनही वेळ आहे. नंदिनीला घटस्फोट दे आणि दुसरं लग्न कर. क्षणभर खोलीत नीरव शांतता पसरली. दादा, विश्वास ठेव, नंदिनीच्या आईच्या या खेळाला मी समजू शकले नाही, नाहीतर नंदिनी कधीच माझी वहिनी झाली नसती. दादा हलकंसं हसत म्हणाला, तू कारण न समजता थेट निष्कर्षापर्यंत पोचलीस. नंदिनी खूप चांगली आहे. खरी गोष्ट अशी आहे की तिला लग्नच करायचं नव्हतं, पण आईच्या दबावासमोर तिचं काही चाललं नाही. खोटं बोलून संसार केला जाऊ शकतो का? माझं मन अजूनही अस्वस्थ होतं. खोटं नंदिनीने नाही, तिच्या आईने बोललं होतं. आणि तसं पाहिलं तर त्यांचा निर्णय चुकला असंही नाही. प्रत्येक आईला आपल्या मुलीला सुखी संसार मिळावा असंच वाटतं. तुझ्या लग्नाच्या वेळीही आई किती काळजीत होती. नंदिनीच्या आईची अवस्था त्याच सारखी असेल. दादा पुढे म्हणाला, दिव्या, किती विचित्र आहे ना आपला समाज. मुलीच्या इच्छेला न जुमानता तिच्या लग्नाची घाई केली जाते. कित्येक लग्न मुलीची परवानगी न घेताच ठरवली जातात. नंदिनीने विरोध केला होता, पण तिला ऐकूनच घेतलं गेलं नाही. आणि आज ती माझी पत्नी आहे. तिच्या प्रत्येक सुखदुःखात मी आहे. मी स्तब्ध होऊन दादाचा चेहरा पाहत राहिले. त्या दिवसानंतर मी पुन्हा त्या घराचा उंबरठा चढले नाही. सुदीपने कित्येकदा मला समजावलं, नाती नशिबाने बनतात. तुझ्या दादाचं लग्न नंदिनीशीच होणार होतं. या सगळ्यावर उगाच विचार करून काय मिळणार आहे? जरा विचार कर, हाच आजार नंदिनीला लग्नानंतर झाला असता तर तू काय सुचवलं असतंस? आणि तसंही हा आजार असाध्य नाही. सुदीपचं बोलणं ऐकून मी चिडून उत्तर दिलं, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. चहात पडलेली माशी पाहून कोणी चहा पितो का? मी घरी परतल्यावर आई नेहमी फोनवर नंदिनीच्या तब्येतीबद्दल सांगत असे. एके दिवशी आई म्हणाली, काल नंदिनी पुन्हा बेशुद्ध पडली होती. तिची तब्येत पाहून मला खूप भीती वाटली. डॉक्टरांनी लवकरात लवकर ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आहे. तिला माहेरी पाठव. ज्या पद्धतीने त्या लोकांनी आपल्याशी खेळ केला तसंच तूही हुशारीने वाग. त्यांनी तर विमानाचं तिकीट पाठवलं आहे, पण नंदिनीला जायचं नाही. खरं सांगू का, माझं मनसुद्धा त्या मुलीशी जुळून गेलं आहे, आई म्हणाली. आई निरुत्तर झाली होती. मी तिला कधी काही बोलण्याची संधीच दिली नव्हती. मला पुन्हा पुन्हा आई, बाबा आणि दादावर राग येत होता. या आधुनिक युगात एका आजारी सुनेबद्दल एवढी आत्मीयता आणि सहृदयता दाखवण्याची काय गरज होती? माझ्या मनात उठलेल्या वादळाची कल्पनाही नसलेल्या सुदीपने मला सांगितलं, दिव्या, उद्या नंदिनीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जाणार आहे. मुंबईहून एक नामांकित डॉक्टर येणार आहेत आणि तेच ऑपरेशन करणार आहेत. मी एकदाही मागे वळून तिची चौकशी केली नाही. एवढंच नव्हे तर मी माहेरीही फोन केला नाही. नंदिनीबद्दल माझ्या मनात दडून बसलेला तिरस्कार सुदीपला माहीत होता. एके दिवशी ते माझ्यावर जोरात भडकले. हद्द असते दुष्ट वागणुकीची. एक व्यक्ती जीवन मरणाच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि तुझे विचार इतके संकुचित आहेत की तुला तिचा चेहरासुद्धा पाहायचा नाहीत. सुदीपचं मन राखण्यासाठी मी एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊन आले.
नाकातून ऑक्सिजनची नळी, तोंडातून ट्यूब, एका हातात ग्लुकोज, दुसऱ्या हातात औषधांच्या नळ्या लावलेल्या होत्या. आईचा सेवाभाव, बाबांचं प्रेम आणि दादाची आत्मीयता स्पष्टपणे दिसत होती. एका क्षणासाठी मला त्यांच्याबद्दल दया वाटली, पण दुसऱ्या क्षणी तो भाव घृणेत बदलला. ऑपरेशन टेबलवरचं नंदिनीचा मृत्यू झाला तर किती बरं होईल. निदान दादाची तरी सुटका होईल या आजारी बायकोपासून. पण देवाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. काही दिवसातच ती पूर्णपणे बरी झाली आणि आता दादासोबत गाडीत बसून ऑफिसला जायला लागली होती. बाबा आता वयस्कर झाले होते, त्यामुळे ते कारखान्यात कमी जात होते. दादा बाहेर ऑर्डर घ्यायला जात असे तर नंदिनी घर आणि कारखान्याचं काम नेटनेटकेपणे सांभाळत होती. आता मात्र आई अस्वस्थ झाली होती. एकदा तिने नंदिनीला सुचवलं, तू एकदा मसुरीला जाऊन ये, थोडं मन मोकळं होईल. पण नंदिनी प्रत्येक वेळी तेच उत्तर देत होती, एकदा तुमची तब्येत बरी होऊ दे, मग जाईन. एके दिवशी ती माझ्या घरी आली. माझ्या मुलीला खूप ताप आला होता. डॉक्टरांनी टायफॉईड सांगितला होता. मी संपूर्ण रात्र जागून तिच्या कपाळावर मिठाच्या पट्ट्या ठेवत होते. एका बाजूला मी मुलीच्या तब्येतीमुळे पूर्णपणे तणावग्रस्त झाले होते आणि दुसरीकडे थकून भागून गेल्यामुळे माझी अवस्था खूपच बिकट झाली होती. नंदिनी स्वयंपाकघरात जाऊन साऱ्यांसाठी नाश्ता करून आली. मग दुपारसाठी डाळ भाजी तयार केली आणि माझ्याजवळ येऊन बसली. सुदीप काही ऑफिसच्या समस्यांमध्ये गुंतले होते आणि नंदिनी शांतपणे ऐकत होती. नंतर दादासोबत चर्चा करून तिने अनेक उपयोगी सल्ले दिले. तिच्या सुचवलेल्या उपायांमुळे सुदीपला खूप फायदा झाला. दरम्यान आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती. बसल्या बसल्या श्वास घेणं कठीण होत होतं. थकवा जाणवत होता, छातीत दुखायला लागलं होतं. मला आई-बाबांची परिस्थिती सुदीपकडूनच समजत होती, जे नेहमीच त्यांना भेटायला घरी जात असे. त्या दिवशी रविवार होता आणि सुदीप नेहमीपेक्षा लवकर तयार झाले होते. कुठे बाहेर निघाला आहात का? नाश्त्याची प्लेट डायनिंग टेबलवर ठेवत मी विचारलं. नाही, त्यांनी उदास स्वरात उत्तर दिलं आणि स्वयंपाकघरात जाऊन दूध गरम करून थर्मासमध्ये भरलं. मी पुन्हा तोच प्रश्न विचारला, तुम्ही कुठे बाहेर चाललात? हॉस्पिटलमध्ये. का? आता कोण आजारी आहे? नंदिनीला पुन्हा ॲडमिट केलं आहे का? माझ्या आवाजातील कडवटपणा लपला नव्हता. एवढी कठोर आणि अहंकारी आहेस हे मला माहीत नव्हतं. मी आश्चर्यचकित होऊन त्यांचा चेहरा न्याहाळू लागले. किमान माणुसकीच्या नात्याने तरी आईची चौकशी करायची होतीस. आईला काय झालं? मी चक्रावून विचारलं. 2 दिवसांपासून ती हॉस्पिटलमध्ये आहे. हे तुम्हाला माहीत होतं? हो. मग सांगितलं का नाही? कारण तुझ्यासारखी दगडाच्या काळजाची बाई कधीच पाजरू शकत नाही. एक व्यक्ती वाईट असेल तर ती कायम वाईटच राहते. हा एकच विचार तू नंदिनीबद्दल करून टाकलास. तिच्या विरुद्ध एवढं शत्रुत्व निर्माण केलंस की तुझं माहेरशी नातंच तोडलंस. किमान तुझ्या वृद्ध आईवडिलांची तरी विचारपूस करायला हवी होती. तुला माहीत आहे का, तुझ्या आईचं ऑपरेशन झालं आहे आणि तिला रक्ताची गरज होती आणि ते रक्त नंदिनीने दिलंय. आणि आता डॉक्टर सांगत आहे की नंदिनीची प्रकृती चिंताजनक आहे. हे बोलून सुदीप घरातून निघून गेले. मी सुन्न झाले. परक्या घराची मुलगी ती नंदिनी आज माझ्या आईच्या सेवेसाठी झटत होती, प्रेमाचा वर्षाव करत होती आणि मी जी तिची खरी मुलगी होते बेफिकीर राहिले होते. जर आज मी माझ्या रक्ताचा एक थेंब देऊन आईचा जीव वाचवू शकले तर स्वतःला धन्य समजेन. हा विचार करतच मी हॉस्पिटलमध्ये पोचले. बाहेर दादा आणि बाबा काळजीने उभे होते. सुदीप डॉक्टरांशी बोलत होते. माझं तिथं पोचणं बघून दादा मोठ्याने रडू लागला. आई कशी आहे? मी थरथरत्या आवाजात विचारलं. आई संकटातून बाहेर आहे. आणि नंदिनी? पहिल्यांदाच मी नंदिनीची चौकशी केली. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधानाचे भाव उमटले. रक्तदाब खूप कमी झालाय. ती अजूनही बेशुद्ध आहे, बाबा चिंतेत म्हणाले. तिला रक्त का द्यायला लावलं? ब्लड बँकेतून घेतलं असतं. सांगितलं होतं पण नंदिनीने ऐकलं नाही. म्हणाली, जर माझं रक्त मॅच होत असेल तर ब्लड बँकेचं रक्त का घ्यायचं? तिच्या तब्येतीचा विचार केला पण तिने ऐकलं नाही. सगळे स्तब्ध होते. दादा थकून बेंचवर बसले. मी बघत होते. त्या सगळ्यांचं नंदिनीबद्दलचं नातं किती अतूट होतं.
खरंच ती या घरची सून नाही, ती या घरची खरी मुलगी आहे. माझ्या मनात तिच्याबद्दल माया दाटून आली. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, नंदिनी आता स्थिर आहे, तुम्ही तिला भेटू शकता. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. जर नंदिनीला काही झालं असतं तर कोणी स्वतःला कधी माफ केलं नसतं, आणि सर्वात जास्त मी स्वतःला. मी धावत तिच्या बेडजवळ पोचले आणि हलकेच तिच्या कपाळावर होठ टेकवले. सगळेच आश्चर्यचकित होऊन पाहत होते. माझ्या मनाभोवती असलेल्या अहंकाराचं कठीण कवच अचानक विरघळलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नंदिनी, तू आईला जीवनदान दिलंस. ती हलकसं हसली. नाही ताई, जीवनदान तर तुम्ही सर्वांनी मला दिलं आहे. मी फक्त माझं कर्तव्य केलं. माझ्या डोळ्यातून गळणारे अश्रू कधी नंदिनीच्या डोळ्यात मिसळले ते मलाच कळलंच नाही.